त्यांना तुम्ही घरवापसी देखील केलेली आहे. सध्या लव्ह जिहादचा जो कायदा आहे त्या संदर्भात आपलं मत काय आहे? महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतोय. त्यांनी आमच्या कानावर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी माझी पण प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्र शासन आता विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये कायदा आणून पाहत की धार्मिक स्वातंत्र्य या नावावर कायदा आणून पाहतोय. त्यात ते अतिशय स्तुत्य असं आहे. आमची सगळ्या साधू संतांची मागणी होती की आज मुसलमान आणि ख्रिश्चन या दोन ज्या कम्युनिटी आहे ह्या हिंदू धर्माला संपवण्याचं काम करतात धर्मांतर करून. मग ख्रिश्चन लोक हे एकदम सॉफ्ट पद्धतीने संपवतात बाप्तिस्मा करून आणि मुस्लिम लोक आक्रमकपणे संपवतात. तर लव जिहाद जो प्रकार आहे, लव जिहादमुळे काय होतं, लग्न झालं की शर्यतचा कायदा चालू होतो. त्या मुलीचा उपभोग घ्यायचा 1-2 वर्ष आणि मग तिला नेऊन तिकडे बाहेर विकायचे आणि मोकळं व्हायचं. महाराष्ट्रामध्ये गोवंशीय बंदी कायदा लागू आहे, तरी पण मोठी संख्येत गोमातांची हत्या होती, गोमांस केली होती. बरोबर आहे, चालू आहे ते. आणि त्याच्यासाठी हिंदू समाजाने जागृत झालं पाहिजे आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा फायदा उचलून त्या कायद्यान्वये असे जे लोक काही चुकीचे कृत्य करतात त्यांना कायद्याप्रमाणे कडक शासन जर झालं तर ही गोहत्या. कारण आम्ही, मला वाटतं माननीय एकनाथजी शिंदे यांनी तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं कायदा करून, हा राजमाता म्हणून केलेला आहे. तर ते होणं गरजेचं आहे.